नमस्कार बाळांनो, मी कल्पना पाटील मॅडम. आज आपण आपल्या इयत्ता 10वीच्या कुमार भारती या पाठ्यपुस्तकातील 13वा धडा करते सुधारक कर्वे, ज्याचे लेखक आहेत डॉक्टर शिरीष गोपाळ देशपांडे लिखित हा पाठ आज आपण अभ्यासणार आहोत. पाठाला सुरुवात करण्याआधी आपण पाठाचे लेखक डॉक्टर शिरीष गोपाळ देशपांडे यांचा परिचय करून घेऊया. डॉक्टर शिरीष गोपाळ देशपांडे हे प्रसिद्ध कवी आणि लेखक आहेत. एप्सिलॉन, ये सखे ये, स्वातंत्र्याचे मृत्यूपत्र हे कविता संग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत. राजा शहाजी ही महाकादंबरी आणि शिवछत्रपती ही पटकथात्मक कादंबरी, त्याचप्रमाणे अरण्यकांड, प्रचारक, पंचमस्तंभ, जन्मभूमी, पाताळयंत्र या त्यांच्या कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत. शून्यपूर्ण हा एकांकिका संग्रह देखील त्यांचा प्रसिद्ध आहे आणि अशा पद्धतीने चौफेर लेखन त्यांनी केलेलं आहे. महाराष्ट्राबाहेर बडोदा येथील प्रादेशिक साहित्य संमेलनाचे तसेच वणी येथील 66व्या विदर्भ साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. या पाठाची मध्यवर्ती कल्पना पाहू. महर्षी कर्वे यांचं नाव समाजसेवक म्हणून चिरस्मरणीय आहे. कर्वे यांनी आपली सर्व कार्यशक्ती स्त्री शिक्षणावर केंद्रित केली. महिला विद्यापीठ ही कल्पना मूर्त रूपात साकार केली. समाजासाठी केलेल्या एकूण महान कार्यांसाठी महर्षी धोंडो केशव कर्वे यांना 1958 साली भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन भारत सरकारने त्यांचा गौरव केला. प्रस्तुत पाठात लेखकाने महर्षी कर्वे यांच्या व्यक्तिमत्वाचा आणि कार्याचा परिचय करून दिलेला आहे. चला आता प्रत्यक्ष पाठाला सुरुवात करूया. रेडिओवर रात्रीच्या बातम्यात आले होते की भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे वयाच्या 105व्या वर्षी निधन झाले. भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. देशातील सर्वोच्च प्रतीचे आणि जगभरात देशाचं नाव कीर्तिवंत करणारे कार्य ज्यांच्या हातातून घडते अशा व्यक्तीला हा सर्वोच्च पुरस्कार दिला जातो. त्या व्यक्तीने या कार्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य खर्ची केलेलं असतं. माझ्या आजोबांचे डोळे टिचले. कळत्या वयात जाणवू लागले की नातेवाईक नसलेले गृहस्थ 105व्या वर्षी जाऊन सुद्धा त्यांच्यासाठी डोळे भरून येत असतील तर त्यांचे कार्य खूपच मोठे असले पाहिजे. हे असं एक व्यक्तिमत्व महर्षी धोंडो केशव कर्वे. महर्षी म्हणजे महान असा ऋषी, असं व्यक्तिमत्व की जो वयाच्या 105 वर्ष जगला. त्यांचा मृत्यू झाला, पण त्यांच्या निधनाचं वृत्त ऐकताच लेखक म्हणतात माझ्या आजोबांच्या डोळ्यामध्ये अश्रू उभे राहिले. की 105 वर्ष जीवन जगलेल्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर डोळ्यात अश्रू उभे राहत असतील तर नक्कीच ती व्यक्ती महानच असली पाहिजे असं या ठिकाणी लेखकाला जाणवलं. स्वातंत्र्य सम्राटच्या ऐन धुमाळीच्या काळात म्हणजे 18 एप्रिल 1858 रोजी महर्षी कर्वे यांचा जन्म झाला. नंतर 15 ऑगस्ट 1947 रोजी राष्ट्रीय स्वातंत्र्यही त्यांच्या डोळ्यादेखत कमावले गेले. पण स्वातंत्र्य केवळ राष्ट्रीय मिळून भागत नाही, स्वातंत्र्य संपूर्णच हवे असते हे त्यांना आधीपासून जाणवत होते. या देशातली स्त्री गुलाम आहे, राष्ट्रीय स्वातंत्र्य कमावल्यावर सुद्धा ती गुलामच राहील हे त्यांना दिसत होते. तिला स्वतंत्र व्हायचं असेल तर तिला भान यावयास हवे की आपण गुलाम आहोत आणि हे भान शिक्षणाशिवाय येऊ शकत नाही. मात्र खुद्द भारतीय स्त्रीवर संस्कारच असे होते की ती आपल्या गुलामीला दागिना मानत असे. 1947ला भारताला स्वातंत्र्य मिळालं, पण केवळ राजकीय स्वातंत्र्य मिळणं पुरेसं नाही तर स्त्रीची गुलामगिरीतून मुक्तता झाल्याशिवाय या स्वातंत्र्याला किंमत नाही ही महर्षी कर्वेंची धारणा होती. आणि स्त्रियांना स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यांना शिक्षण देणं आवश्यक आहे हे त्यांनी जाणलं. पण भारतीय स्त्रीवर संस्कारच असे होते की ती गुलामीलाच दागिना मानत असे. आपल्या समाजात स्त्रीचं स्थान देवीचं आहे असं भासवलं जात असे नाही, पण तिला क्षुद्रातिक्षुद्र समजून तिचा प्रच्छन्न छळच केला जाईल. क्षुद्रातिक्षुद्र म्हणजेच समाजातली अतिशय दीनदुबळं लोक आणि प्रच्छन्न म्हणजे गुप्त. समाजामध्ये स्त्रियांना देवीचं स्थान आहे असं भासवलं जात होतं, पण
तिचा दीनदुबळ्या लोकांसारखा खूपच छळ केला जात होता. सबब तिने शिक्षित व्हायला पाहिजे हे कर्व्यांना ठामपणे वाटत होते. तथापि हे कार्य आतोनात कठीण आहे हेही त्यांना दिसत होतं. स्त्रीने स्वातंत्र्य कमवावे असे वाटणे म्हणजे खडकावर डोकं आपटण्यासारखं होतं. शांत शोषिकपणे सहिष्णु वृत्तीने राहिलो तर हे असिधारा व्रत परिपूर्ण होऊ शकेल याची त्यांनी खूणगाठ बांधली. असिधारा व्रत म्हणजेच तलवारीच्या धारेवर चालण्यासारखं इतकं कठीण व्रत की स्त्रियांना सुशिक्षित करायचं म्हणजे कसं आहे, तलवारीच्या धारेवर चालण्यासारखं आहे याची त्यांनी खूणगाठ बांधली. सावकाश तरी हमखास हे कार्य करणं गरजेचं होतं. नुसत्या अडीअडचणी येतील असे नव्हते. संपूर्ण समाजाविरुद्ध विद्रोह करावा लागणार होता. विद्रोह करणे, विरोध करणे असे केले तर समाज आपल्याला गिळून टाकायला येईल हे कळत होतं की समाजाचा आपल्याला अजिबात पाठिंबा मिळणार नाही. संपूर्ण समाज आपल्या विरोधात उभा राहणार हेही त्यांना माहीत होतं. पण स्त्रियांना सुशिक्षित करायला हवं आणि म्हणून तिला शिक्षण देणं गरजेचं होतं. पंडिता रमाबाई यांचं जीवनचरित्र आणि ईश्वरचंद्र विद्यासागर यांचं जीवनकार्य यातून महर्षी कर्वे यांना हुरूप मिळाला. पंडिता रमाबाई या स्वातंत्र्यपूर्व काळातील सामाजिक कार्यकर्ता. त्यांनी विधवांच्या कल्याणासाठी शारदा सदन ही संस्था सुरू केली. अनाथ स्त्री आणि मुलांसाठी मुक्ती सदन या संस्थेची त्यांनी स्थापना केली. आणि ईश्वरचंद्र विद्यासागर हे स्वातंत्र्यपूर्व काळातील बंगाली विद्वान, लेखक आणि उदारमतवादी समाजसुधारक होते. विधवा विवाह चळवळीला त्यांनी पाठिंबा दिलेला होता आणि अशा या दोघांच्या कार्यातून महर्षी कर्वे यांना हुरूप मिळाला. ईश्वरचंद्रांनी पोथ्यांच्या पिट्ट्या पाडून विधवा विवाह होऊ शकतो हे दाखवून दिलं. की ईश्वरचंद्र विद्यासागरांनी काय केलं की पोथ्यांच्या पिट्ट्या पाडल्या म्हणजे की भरपूर जे आपले जुने ग्रंथ होते हे सर्व ग्रंथ त्यांनी वाचून काढले आणि त्यातला पराशर संहिता या ग्रंथामध्ये हिंदू धर्मातील आचरणाची तत्वे सांगितलेली आहेत. तसंच विधवा विवाहाला मान्यता असल्याचा दाखला देखील या संहितेद्वारे या पोथींद्वारे त्यांनी लोकांना दाखवून दिलेला होता. स्वतः विधवेशी विवाह करून कर्व्यांनी त्याचा वस्तुपाठ घालून दिला. कर्व्यांनी लोकांना उपदेश केला नाही, त्यांनी स्वतःपासून सुरुवात केली. सुरुवात त्यांनी स्वतःपासून केली म्हणून त्यांना बोलायची कोणास सोय उरली नाही की एका विधवेशी त्यांनी विवाह केला त्यामुळे कोणालाही त्यांच्याशी बोलण्याची सोय उरलेली नव्हती. प्राध्यापक धोंडो केशव कर्वे हे कॉलेजात गणित शिकवत. विद्वत्तेचा ते महामेरू होते. तर महामेरू म्हणजेच पुराणामध्ये पृथ्वीचं वर्णन करताना 7 द्वीपे सांगितलेली आहेत. त्यापैकी जम्बूद्वीपामध्ये केंद्रस्थानी मेरू हा पर्वत आहे. हा सोन्याचा असून त्यावर देव राहतात असे पुराणात सांगितले आहे. या महामेरू पर्वतापेक्षा देखील महर्षी कर्वे यांचं कार्य अतिशय मोठं आहे आणि म्हणून त्यांना महामेरू म्हटलेलं आहे. त्यामुळे त्यांच्याशी वाद घालायला कोणी धजले नाही. केवळ सत्पुरुषांचा छळ करावा एवढंच ऐतिहासिक कार्य तेव्हाच्या अज्ञ समाजाने केला. की तेव्हाचा समाज कसा होता, अज्ञानी होता आणि म्हणूनच जो कोणी वेगळं कार्य करत असेल तर त्यांचं छळ करायचं एवढंच कार्य त्यांनी केलेलं होतं. या समाजाबद्दल महर्षी अण्णासाहेब कर्वे अर्थातच क्षमाशील होते की समाजाने त्यांना त्रास दिला पण त्यांनी समाजाला मात्र क्षमा केली. त्यांना छळवादी समाजवृत्तीचा आधीपासूनच अंदाज होता. समाजाने केलेल्या धक्काबुक्कीत अण्णासाहेबांचे कपडे फाटत. रोज त्यांना आपला शर्ट नाहीतर कोट जिथं फाटला तिथे शिवून घ्यावा लागत असे. फाटके कपडे ते वापरत नसत. गावातील सुशिक्षित समजल्या गेलेल्या लोकांनी ससे होलपट चालवली तरी कर्व्यांनी ना त्यांना शिव्याशाप दिले ना आपल्या कार्यातून कर्वे विचलित झाले. जसे संत ज्ञानेश्वरांचाही छळ झाला होता पण त्यांच्या साहित्यात ते कुठेही उमटले नाही, तसं कर्व्यांचे आचरण ज्ञानेश्वरांच्या कवितेसारखेच राहिले. की या ठिकाणी कर्व्यांचं जे कार्य होतं या कार्याला समाजाचा मात्र विरोध होता. त्यामुळे रोज त्यांची धक्काबुक्की व्हायची, कपडे फाटायचे, लोकांनी त्यांना खूप त्रास दिला, अगदी शिव्याशाप दिले. पण त्यामुळे कर्वे मात्र विचलित झाले नाही. जसं संत ज्ञानेश्वरांचा त्या काळात समाजाने त्यांना त्रास दिला होता
पण ज्ञानेश्वरांच्या साहित्यात म्हणजे त्यांच्या लिखाणामध्ये कुठेही समाजाने मला त्रास दिला होता अशा प्रकारचं वक्तव्य कुठेही त्यांच्या साहित्यात दिसलं नाही. तसंच ज्ञानेश्वरांच्या कवितेसारखंच कर्व्यांचं देखील आचरण होतं. महर्षी कर्वे यांनी अनाथ बालिकाश्रमाची मुहूर्तमेढ रोवली. मुहूर्तमेढ रोवणे म्हणजेच एखाद्या गोष्टीला आरंभ करणे, की त्यांनी जे अनाथ मुली आहेत त्यांच्यासाठी अनाथ बालिकाश्रम त्यांनी उघडला. कालांतराने बालिकाश्रमाचे हिंगणा येथे स्थलांतर करून हिंगणे स्त्री शिक्षण संस्था असं त्यांनी तिचं नामांतर केलं. आणि काही कालावधीनंतर हा जो बालिकाश्रम होता तो त्यांनी हिंगणा या गावी नेला आणि त्या ठिकाणी हिंगणे स्त्री शिक्षण संस्था या नावाने तिचं रूपांतर केलं. पै पैचा निधी व मुरुड निधी त्यांनी जमवला. पै म्हणजेच पूर्वीचं एक लहान नाणं, की अगदी पै पैचा निधी त्यांनी जमा केला. मुरुड निधी या नावाने त्यांनी जमा केला. त्यांच्यावर चाल करून येणाऱ्या समाजालाही या गोष्टीची पूर्ण कल्पना होती की यापैकी पै पैचा हिशोब कर्व्यांजवळ असणार आहे. कर्व्यांनी जमा केलेल्या निधीची उधळपट्टी तर केवळ असंभव. कर्वे स्वतः मोटार वापरत नसत. मैलोनगणती म्हणजेच अनेक मैल लांब असलेल्या आश्रमात ते पायी जात. समाजाचे पैसे वापरणे दूरच स्वतःचे पैसे सुद्धा ते समाजासाठी वापरतात हे मात्र समाजाला माहीत होते. जेवढे खर्च घरात आवश्यक होते तेवढे आपल्या कमाईतून ते करत. उर्वरित सर्व पैसा ते समाजकार्यात वापरत. ते स्वतःच्याच विश्वात वावरतात अशी कुरबुर घरच्यांच्या मनात घर करून राहिली होती. वस्तुतः समाज सुस्वरूप करण्याची महर्षी कर्वे यांची जिद्द होती, पण त्या जिद्दीने कुटुंबाला कुठेही कुरूप केले नाही. नेमकेपणा हा गणिताचा गुणधर्म त्यांना तेथे उपयोगी पडला. ते बोलत नसत, विचार करत. विचार पक्का झाला की आचरणात आणत. त्यांच्या कार्यातूनच लोकांना अंदाज येई की त्यांच्या चित्तात काय चालले आहे. हे डावपेच नव्हते, उलट पक्षी बोलके सुधारक असण्यापेक्षा करते सुधारक असणे हेच श्रेयस्कर असते. की महर्षी कर्वे यांनी सगळ्यात आधी अनाथ बालिकाश्रम या संस्थेची स्थापना केली. पुढे तिलाच हिंगणे स्त्री शिक्षण संस्था असंही नाव दिलं. संस्थेसाठी त्यांनी लोकांकडून एक एक पै गोळा केला. त्यातील एक पै सुद्धा त्यांनी स्वतःसाठी वापरला नाही. उलट स्वतःच्या कमाईतला देखील पैसा घर खर्चापुरता बाजूला ठेवून उरलेली सर्व कमाई ते संस्थेसाठी खर्च करत. खर्चाचा सर्व हिशोब काटेकोरपणे ठेवत आणि टीकाकारांशी वाद न घालता ते शांतपणे काम करत राहायचे. म्हणजे फक्त बोलण्यापेक्षा लोकांना फक्त बोलून दाखवायचं नाहीये, तर करते सुधारक, करून दाखवणारे सुधारक हे श्रेयस्कर असतं. आणि अशा पद्धतीने त्यांनी आपण एक करणारे सुधारक आहोत हे त्यांनी दाखवलं. महर्षी कर्वे यांच्यामध्ये स्थितप्रज्ञांची लक्षणं होती. स्थितप्रज्ञ म्हणजेच मन स्थिर असणारा असा, जो स्वतःच्या सुखदुःखात अविचल राहतो. अविचल, न बदलणारा, न हलणारा. मात्र दुसऱ्याच्या दुःखात दुःखी होतो, दुसऱ्याच्या सुखात सुखी होतो, तो खरा स्थितप्रज्ञ. की महर्षी कर्वे कसे होते? स्थितप्रज्ञ होते. की दुसऱ्याच्या दुःखात दुःखी होणारे आणि दुसऱ्याच्या सुखात सुखी होणारे असे ते होते. महर्षी कर्वे यांचं लक्ष केवळ समाज सुधारणेत होतं. त्यांना कुणावर ऋण ठेवायचे नव्हते, तसेच त्यांना कुणाच्या ऋणातही राहायचे नव्हते. कर्व्यांना कुठे जेवावे लागले तर ते पैसे काढून ताटाशेजारी ठेवून उठत. आपल्यावर पैसे कोणाला खर्च करू देत नसत. इतरांना सहसा न साधणारं कार्य करायचं होतं महर्षी कर्वे यांना. की महर्षी कर्वे यांचं लक्ष फक्त समाज सुधारण्याकडे होतं. त्यांना आपलं कुणावर ऋण ठेवायचं नव्हतं, कुणाच्या ऋणातही राहायचं नव्हतं. आणि म्हणून कुठे जेवावं लागलं तर त्या जेवणाचे पैसे ते ताटाशेजारी ठेवून उठत असत. आपल्यावर कोणालाही ते पैसे खर्च करून देत नसत. आणि अशा पद्धतीने इतरांना न साधणारं, न होणारं काम मात्र महर्षी कर्वे हे साधत असायचे. भारताचे अर्धांग जे स्त्रिया, भारताचे अर्धांग म्हणजेच की भारतातील एकूण स्त्रिया म्हणजेच काय आहे? अर्धा समाज आहे. त्याच अनपढ राहिल्या म्हणजेच अशिक्षित राहिल्या तर देश अर्धांगवायू झालेल्या व्यक्तीसारखा होईल. अर्धांगवायू म्हणजेच अर्ध शरीर लुळं पडलं. की समाजातला एक घटक जो स्त्रियांचा आहे तो अशिक्षित राहिला तर देश कसा होईल? लुळा पडेल.
एका बाजूला या देशाला आपण भारत माता म्हणतो, सरस्वतीला आपण वाङ्मयाची जननी म्हणतो, आणि दुसरीकडे स्त्री निरक्षर अज्ञानी ठेवतो. हा चीड आणणारा विरोधाभास त्यांना घालवायचा होता. आपण आपल्या भारतात देशाला भारत माता म्हणतो. सरस्वती जी विद्येची माता आहे तिला आपण जननी मानतो, पण दुसरीकडे मात्र स्त्रियांना निरक्षर ठेवतो, अज्ञानी ठेवतो. हा जो विरोधाभास आहे तो त्यांना घालवायचा आहे. आणि म्हणूनच महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी जपानच्या धर्तीवर इसवी सन 1916 साली भारताचे पहिले महिला विद्यापीठ 5 स्त्रियांना दाखल करून स्थापन केलं, की महिलांसाठी विद्यापीठ म्हणून 1916 मध्ये त्यांनी 5 स्त्रिया घेऊन दाखल केलं. आगबोटीने प्रवास करण्याच्या त्या जुन्या जमान्यात महर्षी कर्व्यांनी जगप्रवास करून स्त्री शिक्षणाचे महात्म्य सर्वत्र बिंबवले. जगभर स्त्री शिक्षणाबद्दल सभा केल्या. स्त्री ही स्वाभिमानी असली पाहिजे, ती शिकली पाहिजे, उच्च विद्याविभूषित म्हणजेच उच्च शिक्षण घेतलेली अशी होऊन पुरुषांची स्पर्धा करू शकली पाहिजे, हे त्यांचं स्वप्न होतं. त्यात त्यांना 2 कार्ये करावयाची होती. एका टोकावर स्त्री साक्षर करणं हे जटिल कार्य, तर दुसऱ्या टोकावर तिला पुरुषांच्या बरोबरीने स्पर्धेत उतरवणं हे अटीतटीचं कार्य. पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रियांवरील पारतंत्र्याचं जोखड उखडून टाकावं हे महाकठीण काम होतं. गुरुत्वाकर्षणाविरुद्ध पृथ्वीबाहेर पडणाऱ्या रॉकेटसारखीच क्षमता तेथे आवश्यक होती. महर्षी कर्वे यांनी जगभर प्रवास करून स्त्रियांना शिक्षण दिलं पाहिजे, त्याचं महात्म्य अगदी सगळ्या ठिकाणी त्यांनी ठसवलं. स्त्री शिक्षणाबद्दल सभा घेतल्या, ती शिकली पाहिजे, उच्च शिक्षण तिने घेतलं पाहिजे, तसंच ती पुरुषांची स्पर्धा करू शकली पाहिजे, हे त्यांचं स्वप्न होतं. त्यात त्यांना 2 कार्य करायची होती. एक तर स्त्रियांना साक्षर करायचं होतं, हे एक मोठं कठीण काम होतं, आणि दुसरं म्हणजे तिला पुरुषांच्या बरोबरीने स्पर्धेत उतरवायचं होतं. हे अटीतटीचं कार्य त्यांना करायचं होतं. पुरुषप्रधान संस्कृती त्या काळात होती, आणि अशा या पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये स्त्रियांवरचं हे जे पारतंत्र्याचं जोखड आहे ते उखडून टाकण्याचं अगदी महाकठीण असं कार्य त्यांना करायचं होतं. जसं की रॉकेट पृथ्वीबाहेर पडताना गुरुत्वाकर्षणाला भेदून तो बाहेर पडतो, त्या पद्धतीने या समाजामध्ये जे स्त्रियांना अडाणी अज्ञानी ठेवलेलं आहे, स्त्रियांना गुलाम म्हणून त्यांना राबवलं जातं, अशा या समाजामधून स्त्रियांना साक्षर करणं हे महाकठीण काम कर्वे करत होते. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातल्या शेराव या गावी जन्मलेला हा मुलगा जन्मतःच महर्षी किंवा भारतरत्न म्हणून गणला गेला नाही. आपल्या जगत्या आयुष्यात हाल अपेष्टांची तमा न बाळगता एखादा मनुष्य केवढे अलौकिक कार्य करू शकतो त्याची मिसाल आहेत डॉक्टर धोंडो केशव कर्वे. मिसाल म्हणजे उदाहरण. लोकमानसाने त्यांना अभिमानाने महर्षी मानले. राजमानसाने 1958 साली भारतरत्न या सर्वोच्च नागरिक पुरस्काराने डोक्यावर घेतले. महर्षी कर्वे यांचा जन्म म्हणावं तर खेड तालुक्यातल्या शेरावली या गावी जन्मलेला. जन्मतःच ते महर्षी म्हणजे महान असा ऋषी, की जन्मतःच ते महर्षी किंवा भारतरत्न म्हणून गणले गेले नाही. लोकांनी त्यांना अभिमानाने महर्षी म्हटलं, कारण त्यांचं कर्तृत्वच इतकं अलौकिक होतं की हाल अपेष्टांची त्यांनी तमा बाळगली नाही आपल्या पूर्ण आयुष्यामध्ये, म्हणून लोकांनी त्यांना महर्षी. आणि राजमानसाने त्यांना 1958 साली भारतरत्न हा सर्वोच्च नागरिक पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. एकदा विद्यापीठातल्या कर्व्यांच्या पुतळ्यामागे एक मुलगी रडत बसली होती. केवढ्याने रागावलो मी तिला म्हटले, कर्व्यांच्या पुतळ्यापाशी बसून रडायला तुला काहीच कसे वाटत नाही? तू मुळीच रडू नये, यासाठीच कर्व्यांनी हे विद्यापीठ निर्माण केले ना. स्त्री शिक्षण होतच आहे. महर्षी अण्णासाहेब कर्वे यांच्या कर्तेपणाने SNDT महिला विद्यापीठ निर्माण झाले, की कर्व्यांनी स्त्रियांसाठी विद्यापीठ निर्माण केलं, ज्याचं नाव आहे SNDT म्हणजेच श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी. की महिलांसाठी हे विद्यापीठ निर्माण केलं, महिलांनी शिक्षण घ्यावं आणि म्हणून निर्माण केलेलं हे विद्यापीठ. या कर्व्यांच्या पुतळ्यापाशी एक मुलगी रडत बसली होती. तिला मात्र लेखक रागावले, कारण ज्या व्यक्तीने
तुम्हा स्त्रियांसाठी एक विद्यापीठ निर्माण केलेलं आहे. या स्त्रियांच्या शिक्षणासाठी अखंड झगडले ते. त्यांच्या पुतळ्यापाशी बसून रडण्याची काहीच आवश्यकता नाही. त्यांनी दिलेला जो मार्ग आहे शिक्षणाचा, या मार्गानेच आपण पुढे जायला पाहिजे. अशा या महर्षी कर्वे यांनी स्त्रियांसाठी विद्यापीठ निर्माण केलं आणि या विद्यापीठामध्ये स्त्रिया शिकतात. पण जोवर पुरुष खऱ्या अर्थाने शिक्षित होत नाही तोवर स्त्रियांवरील अत्याचार थांबतील असे वाटत नाही. परंपरागत संस्कारामुळे कित्येक पुरुषांच्या हे ध्यानातच येत नाही की आपण आपल्या आईशी, बहिणीशी, बायकोशी, कन्येशी पुष्कळदा चुकीचे वागतो. स्त्री ही दुय्यम नागरिक किंवा वस्तू नाही. तिलाही तिची स्वप्ने, भावभावना, आकांक्षा, विचार असतात. तिचे हे अस्तित्व मानायला शिकवणं म्हणजे पुरुष शिक्षण. पुरुष शिक्षित झाला की त्याला स्त्री स्वातंत्र्याचा अर्थ उमजेल. की या ठिकाणी कर्व्यांना असं म्हणायचं आहे की स्त्रियांमध्ये सुधारणा होण्यासाठी स्त्रियांनी शिक्षण घ्यायला पाहिजे. पण त्यापेक्षा जास्त कोण सुशिक्षित व्हायला पाहिजे तर पुरुष सुशिक्षित होणं आवश्यक आहे. पुरुष सुशिक्षित झाले तरच त्यांना स्त्री शिक्षणाचं महत्त्व कळेल. पुरुषांचे शिक्षण झाले की भारतरत्न महर्षी धोंडो केशव उपाख्य अण्णासाहेब कर्वे या कर्त्या सुधारकाने सुरू केलेले महान कार्य पूर्णत्वास जाईल. मग डोळे टिचणार नाहीत, तिथे हसू फुलेल. की स्त्रियांचं शिक्षण तर व्हायलाच पाहिजे, पण स्त्रियांबरोबर पुरुषांचंही शिक्षण व्हायला पाहिजे. तरच काय होणार आहे, खऱ्या अर्थाने महर्षी धोंडो केशव कर्वे ह्या सुधारकांनी सुरू केलेलं हे जे महान कार्य आहे, हे महान कार्य पूर्णत्वास जाईल. आणि हे महान कार्य पूर्णत्वास गेल्यानंतरच नक्कीच कुणाच्याही डोळ्यातनं अश्रू येणार नाही. डॉक्टर शिरीष गोपाळ देशपांडे लिखित कर्ते सुधारक कर्वे हा पाठ तुम्हाला समजला असेल बाळांनो. धन्यवाद.